सुरुवात किरीट तोमय्याचा कौतुकाने करतो। हे पहा, आमचे मित्र उद्धव ठाकरे यांची वाचा, प्रवक्ता म्हणजे पक्ष नेत्यांची वाचा आणि विचार। एक खबर आया है बीजेपी की तरफ से, किरीट सोमैया ने कहा है कि सोनिया गांधी से परमिशन ली है केसीआर से मिलने के लिए शरद पवार जी और उद्धव ठाकरे जी, क्योंकि पिछली बार ममता बनर्जी आई थी तो सोनिया गांधी ने कुछ कहा था, तो उसके बाद ये किसने कहा है? कौन है ये? कौन है? मुझे मालूम। ऐसे चुतिए बहुत है देश में, और हर चुतिए के ऊपर शिवसेना या देश की राजनीति के बारे में सवाल जवाब करना आपको शोभा नहीं देता। मीडिया को देश की राजनीति 2024 के बाद ऐसे चूतिया लोगों को खत्म करें, नहीं रहेंगे ऐसे इस देश में। बहुत स्वच्छ होगी, पारदर्शक होगी राजनीति, डेमोक्रेटिक होगी राजनीति। 10 मार्च के बाद आपको उसका पता चलेगा। उद्धव ठाकरे जी से एक मुख्यमंत्री मिलने आता है, महाराष्ट्र के मुख्यमंत्री को, उसका इस प्रकार से अपमान करना, ये बीजेपी के जो लोग हैं, ये महाराष्ट्र के मुख्यमंत्री का अपमान है। ये 11-11.5 करोड़ मराठी लोगों का अपमान है। इस प्रकार की भाषा, इस प्रकार से इस्तेमाल करना, इसलिए मैंने उनको चुतिया बोला है। आई रिपीट। और ऐसे लोगों को महाराष्ट्र में केंद्र सरकार सिक्योरिटी देती है, ये भी महाराष्ट्र का अपमान है। आमचा उद्धव ठाकरे तर प्रवक्ता म्हणजे पक्ष नेत्यांची विचार वाणी। आणखीन हे महान विचार पहा, काही महिन्यापूर्वी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा प्रवक्त्याने काय सांगितलं होतं? 14 मार्च 2021 रोजी की सचिन वाझे सारखा महान व्यक्ती नाही देशात, सगळ्यात प्रामाणिक ऑफिसर। हे माझं वाक्य नाही आहे, हे उद्धव ठाकरे यांचं वाक्य आहे। कारण की उद्धव ठाकरेंचे ते प्रवक्ते आहेत। एवढी शिवीगाळ गेल्या 10 दिवसात त्यांनी जे केली आहे, भडवापासून दलालपासून, मी हे संजय राऊतनी केली आहे म्हणून संजय राऊतच्या संबंधात माझ्या मनात नाहीये द्वेष। हे उद्धव ठाकरेंची भाषा। शिवसेनेचे प्रवक्ते, शिवसेनेचे पार्लमेंटरी पार्टीचे नेते आहेत, आणि शिवसेनापैकी एकानेही इन्कार केला नाही। सगळ्यांनी सचिन वाझे जय जयकार केले। हे शिवसेनेचे दुसरे प्रवक्ते, सचिन वाझे म्हणजे शिवसेनेचे दुसरे प्रवक्ते। आता मी कन्फ्यूज झालेलो आहे। आपण हे पत्र 11 ऑक्टोबर 2021 रोजी माननीय, सन्माननीय, वंदनीय, आदरणीय संजय राऊतनी मला लिहिलं होतं। मी फक्त त्याची पहिली ओळ वाचतो। प्रिय श्री किरीट सोमय्या जी, 11 ऑक्टोबर 2021, जय महाराष्ट्र। भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिकरित्या उघड केली आहे। हे राष्ट्रावर उपकारच झाले। आपण केलेल्या तपास कार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींना तुरुंगात जावे लागले। भ्रष्टाचार विरुद्धच्या आपल्या लढ्यात बळ मिळावे। इंग्रजी वाचूया, आणि हे इंग्रजी पत्र संजय राऊतचे मी भाषांतर केलेलं नाहीये, त्यांनी मला दोन्ही पत्र पाठवली होती, मराठीत आणि इंग्रजीत दोन्ही भाषेत। उद्धव ठाकरेंचे प्रवक्ता म्हणजे शिवसेनेने मला पाठवले होते इंग्रजीतलं वाक्य। कारण काय, मी दोन्ही भाषेत 10 वेळा वाचला आणि 12 वेळा एक्सपर्टना दाखवलं की माझं ज्ञान, मला वेडा म्हणतात
तर बाबा याचा अर्थ असाच होतो ना, इंग्रजीत काय लिहिलंय, डिअर किरीट तोमय्या, संजय राऊत, लीडर शिवसेना पार्लमेंटरी पार्टी, 11 October 2021. Jai Maharashtra. You have created a reputation for yourself of a man who exposes corruption everywhere. Over the years, you have toiled hard to unearth how people misuse government money and property. In fact, thanks to your effort, several government servants and political leaders have been gone to jail after you expose them and their corrupt practices. आता मला हे विचारायचं आहे की शिवसेनेला म्हणायचं काय आहे? ऑक्टोबर 2021 म्हणजे हा फेब्रुवारी आहे ना, मग ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, 4 महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात किरीट तुम्ही आता इलाज करावा लागणार. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये स्पर्धा आहेत. एक म्हणतो वेड्यांचा हॉस्पिटलमध्ये, दुसरा म्हणतो कोविड हॉस्पिटलमध्ये, आणि हे संजय राऊत कौतुक करतात. या संबंधी उद्धव ठाकरे काय स्पष्टता करणार? पत्र ही वाचली जातात. हे झाले महाशय संजय राऊत. आता आपण उद्धव ठाकरेंचं पत्र बघूया. माननीय उद्धव ठाकरे, हे पत्र रश्मी उद्धव ठाकरे ते आहेत, ते उद्धव ठाकरेंना विचारल्याशिवाय लिहूच शकत नाही, किंवा त्यांनी उद्धव ठाकरेंनी स्पष्टता करावी. या संबंधी सरपंच स्पष्टता करतात, उद्धव ठाकरे का नाही करत? का बायकोची बाजू घ्यायची नाही? हे पत्र बघा, जानेवारी 2019 मध्ये आणि 23 मे 2019 रश्मी उद्धव ठाकरेंनी पत्र लिहिलं. पत्रातलं महत्वाचा भाग मी वाचतो. सरपंच साहेब, ग्रामपंचायत कोरलई. महत्वाचा भाग. आपणास विनंतीपूर्वक अर्ज करतो की आम्ही, बघा बरोबर, आम्ही सन 30 एप्रिल 2014 रोजी जमीन मालक श्री अन्वय मधुकर नाईक यांची सर्वे क्रमांक 22 क 22 4 22 असे 30 अशा प्रकारचे 30 या क्रमांकाची जागा खरेदी केली असून, मराठी परत वाचतो, या जागा खरेदी केल्या असून यातील असेसमेंट क्रमांक 787, 788, 789, 790, 791, 792, 793, 795, 796, 797, 798, 789, 800, 801, 802, 803, 804, 805. माननीय रश्मी ठाकरे म्हणतात हे घर, पुढचं शब्द दिसतोय का भाऊ, हे घर आमच्या नावे करून सहकार्य केल्यास मी आपले ऋणी राहणार. रश्मी उद्धव ठाकरे व सौ मनीषा रवींद्र वायकर. आणि ग्रामपंचायत सरपंचची सही आहे रिसीव म्हणून. का होत आहे? का उद्धव ठाकरे आता कुठे आहेत? हे पत्र किरीट तोमय्या खोटं पत्र आहे, फोर्जरी केली आहे. हे तुम्हाला कोरले ग्रामपंचायतनी दिलं, तलाठीने दिलं, तहसीलदारनी दिलं, कलेक्टरला. मी 4 ठिकाणी RTI केलं होतं. 4 ठिकाणी माहिती अर्जता अंतर्गत प्राप्त केलं. आता आणखी पुढे बघा.
रश्मी ठाकरेचं दुसरं पत्र. आता ह्या पत्रात काय लिहिलं? एप्रिल 2014 मध्ये आम्ही जागा खरेदी केली, ती जागा व त्यावरील घर आमच्या नावाने करा. आता किरीट सोमय्या यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला उद्धव ठाकरेचा 19 बंगल्याचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर दुसरं पत्र, मनीषा रवींद्र वायकर म्हणजे रश्मी उद्धव ठाकरे आणि ते दोघे पार्टनर आहेत. दुसरं पत्र 2 फेब्रुवारी 2019, माननीय सरपंच ग्रामसेवक कोरलई, त्यात काय लिहितात? मौजे कोरलई तालुका मुरुड जिल्हा रायगड ग्रामपंचायत सर्वे क्रमांक 22, 23 जे काय हे 30, ही मिळकत आम्ही कै अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी विक्री खताद्वारे कायदेशीर प्रक्रिया करून रीतसर संपादन केली आहे. आता दुसरं वाक्य बघा, आम्ही सदर्भ मिळकत खरेदी केली त्यावेळी त्या ठिकाणी कोणतेही बंगले अथवा घर अस्तित्वात नव्हती. फोर्जरी कोण करतात? संजय राऊत साहेब. मी किरीट सोमय्यावर तुम्ही गेल्या 8 दिवसात आरोप केले, त्याचा पण हिशोब तुम्हाला देणार आहे, पण तुमचाही हिशोब घेणार आहे. फोर्जरी कोण करतोय? चीटिंग कोण करतोय? महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेची फसवणूक कोण करताय? बंगले नाही आहे, किरीट तुम्हाला जोड्याने मारणार. अरे महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता म्हणतात मुख्यमंत्री अशा प्रकारचे चीटिंग करतात. मे 2019 मध्ये पत्र लिहितात, अन्वय नाईक कडून आम्ही घरासह जमीन विकत घेतली आणि किरीट सोमय्याने जे बेनामी प्रॉपर्टी तुम्ही 5 कोटी 18 लाखाची उभी केली होती, तो घोटाळा उघडकीस आला, इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. तुम्ही नव्हेच. याच्यावर उद्धव ठाकरेंनी गेल्या 17 महिन्यात एक वाक्य बोलण्याची उद्धव ठाकरे साहेब की शिवसेनेचा एकाही नेत्यामध्ये हिंमत नाही. जोड्यातनी मारण्याची भाषा करतात आणि त्या सरपंचाला काय पुढे करतात. सरपंच सकाळी एका चॅनलला सांगतो बंगले होते, नंतर फोन येतो मातोश्रीवरून, दुपारी सांगतो बंगले नव्हते. आता या संबंधी या विषयात जोडे मारण्याची भाषा, दलाल पासून भडवापर्यंत बोलण्याची भाषा. भडवाचा अर्थ संजय राऊतला कळतो का? माझ्या बायकोला जाऊन विचार, माझ्या आईला जाऊन विचार. भडवा अर्थ कळतात का संजय राऊतना? माझी बायको मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहे, ओक. माझी सुनबाई बागायतकर आहेत, महाराष्ट्रीयन आहे. अशा प्रकारची शिवी उद्धव ठाकरे तर्फे संजय राऊत देतात का? कारण की त्यांची चोरी, लबाडी, फसवणूक, घोटाळे बाहेर पडतायत म्हणून. आणि त्याचे किती पुरावे पाहिजे? आता हे सरपंच, ही मीटिंग केव्हा झाली? 18 जून 2019 ला. कोरलेची अध्यक्षस्थानी कोण होते? प्रशांत जानू मिसाळ. आणि त्या मीटिंग मध्ये काय पास झालं, काय निर्णय झाला बघा. शेवटचं वाचा 47 नंबर. सौ रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकरच्या नावाने 19 बंगले केले. किरीट सोमय्याला जोडे मारण्याची भाषा करतात. बघा एक एक रिसीट, कोणी पैसे भरले, एक 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 प्रॉपर्टी बघा. प्रॉपर्टी नंबर 787 म्हणजे घर क्रमांक, बंगलो क्रमांक 788, 791 बघत जा. एक 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 एक
793, 96, 97, 98, 799, 800, 801, 802, 803, 804, 805 आणि किती तारखेला भरले? 2020-21 भावाचा आहे. आणि प्रॉपर्टी रजिस्टर एकच कागद नाही, त्यानंतर प्रॉपर्टी रजिस्टर मध्ये हे सगळेचे सगळे बंगलं त्यांच्या नावावर. सरपंचावर काय दबाव आणणार हो? सरपंच साधा माणूस असतो, तो कधी हो म्हणतो कधी नाही म्हणतो. इथे प्रॉपर्टी रजिस्टर मध्ये नाव आहे, लिखित दिलेले आहेत. अडचण काय आहे? शिवसेनेची अडचण ही आहे की कोविड हॉस्पिटल घोटाळा जो झाला त्यात जी ब्लॅकलिस्ट करण्यात आली कंपनी, हे बघा, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी 9 सप्टेंबर 9/9/2020 ला लाईफलाईन मॅनेजमेंट सर्व्हिसला ब्लॅकलिस्ट केलं. 9 सप्टेंबर 2020. आणि ते ब्लॅकलिस्टच्या मागचा रिपोर्ट जर तुम्ही वाचला, 15 दिवसात ब्लॅकलिस्ट केलं. त्या 15 दिवसात ज्या कोविड पेशंटची अवस्था झाली त्याचा हिशोब देण्याची संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेमध्ये हिंमत नाही आहे. प्रॉब्लेम जे गेले 10 दिवस नील सोमय्याला जेलमध्ये टाकणार आणि मेधा सोमय्याला जेलमध्ये टाकणार, किरीट सोमय्याला जेलमध्ये टाकणार, हा इश्यू आहे. कारण की एक कोविड हॉस्पिटल स्कॅम मध्ये यामध्ये उद्धव ठाकरे पण अडकतायत, आदित्य ठाकरे पण अडकतायत, संजय राऊतचे नामी बेनामी पार्टनर सुजित पाटकर पण अडकतात, तो चहावाला पण अडकतो. आणखीन एक बोगस कंपनी इटर्नल हेल्थ केअर, याची हे लाईफलाईन हेल्थ केअर आणि ती इटर्नल हेल्थ केअर, त्यात तो चाळवाला मालक दाखवलाय. चाळवाला मालक होऊ शकतो, चहावाला मालक होऊ शकतो, पण बेनामी नाही होऊ शकत. याच्यावर किरीट सोमय्यांनी इन्व्हेस्टिगेशन मागितलं. याच्यावर भारतीय जनता पक्षाने हे ब्लॅकलिस्टेड कंपनीला मुंबईत परत 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट का देण्यात आलं हे विचारलं. महाराष्ट्राच्या जनतेने विचारलं, अशा कंपनीला तुम्ही काम दिल्यामुळे एमडीच्या जागेवर कंपाऊंडर सारख्यांना उभं केलं, आमचे नातेवाईक दगावले, त्याचा हिशोब मागितला. म्हणून काय केलं त्यांनी? म्हणून काय केलं? किरीट सोमय्याला जेलमध्ये टाकायचं. आता आपण त्याचा हिशोब देतो, मी माझा हिशोब देतो. आता किरीट सोमय्याला जेलमध्ये टाकण्यासाठी काहीच सापडत नाहीये. किरीट सोमय्याने काय घोटाळाच केला नाही. म्हणून काय केलं? 4 सप्टेंबर 2021 ला छगन भुजबळांची 100 कोटीची बेनामी प्रॉपर्टी आयकर विभागाने जप्त केली. मला अनेक पत्रकार विचारत होते, साहेब ती प्रॉपर्टी कुठे आहे? म्हणून त्यांना दाखवण्यासाठी मी सांताक्रूझ पश्चिमला घेऊन गेलो. दुर्दैवाने आम्ही ज्यावेळी तिथे पोचलो, पत्रकार चॅनलवाले फोटो करत होते, त्यावेळी समीर भुजबळ त्या 6व्या मजल्याच्या बाल्कनीमधून बघत होते. त्यामुळे 6 महिन्यानंतर किरीट सोमय्याच्या नावाने समन. कोविडवर कारवाई करायची आणि कारण काय? कोविड. या कोविडचा संबंध काय आला? मी एकटा गेलो होतो आणि असे तर कोविडच्या अजित पवार पासून कितीतरी मेळावे झाले आहेत. कोविडवर कारवाई करायची तर ते ब्लॅकलिस्टेड कंपनी, बेनामी कंपनी, ज्याच्यामुळे हजारो कोविड पेशंट दगावले, नुकसान झालं. गेले 8 दिवस मी ऐकतोय राऊतांची
एक एक मुद्दे मी 2-3च मुद्द्यांचा उल्लेख करणार, कारण की त्यांना अटेन्शन डायव्हर्ट करायचं आहे. त्यांना कोविड घोटाळ्यापासून, त्यांना वाईन घोटाळ्यापासून, त्यांना 19 बंगलो घोटाळ्यापासून अटेन्शन डायव्हर्ट करायचं आहे. म्हणून रोज उठून किरीट तुम्ही तो कुठला ना कुठला घोटाळा बोलतात. मैं सब घोटाले निकालूंगा लेकिन एक भी कागज नहीं दूंगा. कागज है ही नहीं मेरे पास, क्योंकि किरीट तुम्हें का कागज मिलता ही नहीं है, और कागज जो है ते लपवतात. त्यांनी 10 दिवसापूर्वी दिल्लीत मोठी प्रेस घेऊन उपराष्ट्रपतींना 5 पानी पत्र दिलं. ईडीनी डेकोरेटरला बोलवलं. माझा मुलीचा सगळा लग्नाचा खर्च, फुलवाला, भाजीवाला, डेकोरेटरला बंदूक दाखवली. आम्ही रोज विनंती करतो, यार ईडीनी की कुठलाही तपास यंत्रणाने, मग पोलीस असो की ईडी असो, जर कुठला नागरिकांना बंदूक दाखवत असेल तपासादरम्यान, इंट्रोगेशनच्या दरम्यान, फार वाईट गोष्ट आहे. आजपर्यंत संजय राऊत, उद्धव ठाकरे, कोण तो डेकोरेटर, त्याचं नाव काय, त्याचे तक्रार कुठे आहे, त्याचा फोटो कुठे आहे. शिवसेना पक्षाचे पार्लमेंटरी पार्टीचे नेते आहेत संजय राऊत, उद्धव ठाकरेचे प्रवक्ता आहेत, मजाक करतात. इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी तुम्ही पूर्ण लोकशाहीच्या विभिन्न व्यवस्थेला अशा प्रकाराने मजाक करायची. 10 दिवस झाले, कुठे आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं 437 कोटी रुपये HDIL आणि PMC बँकेचे किरीट सोमय्यांनी टाकले. 437 कोटी सोडावं, 437 रुपये तर दाखवावं. राऊसाहेब 437 रुपये तर दाखवा. त्यांना काय वाटते, 100 वेळा झूठ बोलणे से वो सच हो जाता है. ते राऊतांच्या बाबतीत होतं, किरीट सोमय्यांच्या बाबतीत नाही होणार व. कारण की तुम्ही ज्या कंपनीचं नाव घेतात त्या कंपनीचे बॅलन्स शीट, सगळे रेकॉर्ड हे रजिस्टर ऑफ कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तुम्ही पण काढले, तुम्हाला त्यात काही दिसलं नाही, काही सापडलं नाही, म्हणून खोटं बोलण्याची सुरुवात केली. मी तर पत्रकारांनी, चॅनलवाल्यांना विनंती करतो, खुली किताब आहे, ते तुम्ही डाउनलोड करा. तिथं कुठेही 10 लाख किलोमीटर पण तुम्हाला दिसलं. एक काय दमडीचा PMC बँकेचा काही संबंध नाही तिथे. आणखीन काय म्हणतात, दुसरं, ती जी जमीन आहे, राऊतांना माहित आहे, ते जमीन 4.5 कोटी रुपयाची. हे संजय राऊतला माहित आहे. 4.5 कोटीची जमीन 437 कोटी रुपये कोणाकडून घेतली हे पण लिहिलेलं आहे. म्हणून रोज नाव बदलायचं. एक 5-15 कोटीचा प्रोजेक्टला 1986 पासून माझे वडील आणि माझा मित्राचे वडील दोघा जणांनी एक छोटा व्यवसाय सुरू केला 1986 पासून. माझा प्रत्येक इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये त्याचा उल्लेख आहे. त्या इलेक्शन एफिडेव्हिट मधून तुम्ही काढून छापलं, मग थोडी तर इमानदारी दाखवायची. आकडे तर व्यवस्थित वाचा. हा लपवलं कुठलं. वडील वारले आईच्या नावाने, आईने नंतर माझ्या पत्नीच्या नावाने केलं, आणि माझ्या पत्नीने आई म्हणून काही वर्षापूर्वी नीलला तो शेअर 8% शेअर आहे ट्रान्सफर केला. आई मुलाला ट्रान्सफर नाही करू शकत 8%. आणि त्याचा कुठे एक तर घोटाळा दाखवा. दुसरं, आणखीन त्यांनी काय सांगितलं, 15 कोटी रुपये ईडीच्या ऑफिसरला दिले दूचा कुठला प्रॉपर्टीसाठी. आज 8 दिवस झाले. जे चॅनल रोज मला फोन करायचे, त्या चॅनलवाल्यांना मला प्रश्न विचारायचा आहे, 8 दिवसात तुम्हाला एकही कागद सापडला का. मग त्यानंतरही रिपीट करत राहायचं. त्यांना प्रश्न तर विचारा, मी विचारतोय.
अरे कुठल्या अधिकाऱ्याला दिले, त्या अधिकाऱ्याच्या समोर मी कंप्लेंट फाईल करतो. मजाक लावली आहे तुम्ही हिंदुस्थानाच्या लोकतंत्राची. पुढे पालघरची जमीन, आणखीन एक पालघरचं नाव घेतलं. पालघरचं जमीनचं व्हॅल्युएशन उद्धव ठाकरेच्या कलेक्टरनी केलं, कारण की तिथून बुलेट ट्रेन झालंय, आता चालू केलेलं आहे. संजय राऊत साहेब ते व्हॅल्युएशन दाखवा ना. 15 कोटीचं व्हॅल्युएशन नाही, आणि तुम्ही सांगतात 260 कोटी रुपये ईडीचं बेनामी इन्व्हेस्टमेंट आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट 10 कोटीचं. 260 कोटीचं ईडीचं इन्व्हेस्टमेंट. आणि कसले नाटक करतात, पुढच्या सप्ताहात सगळ्यात मोठा जगातला घोटाळा 2 ट्रक भरून मी पेपर घेऊन जाणार ईडीच्या ऑफिसमध्ये. अरे महाराष्ट्रातील जनतेने, तुम्ही मुख्यमंत्री आहात, 2 ट्रक भरून काय रद्दी घेऊन जाऊ, काही सेन्सेशन तयार करतात. फिर तुम्ही ते 211 घोटाळे, 7,500 कोटी रुपये गोळा करून अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसला दिले. 7.5 रुपयेचा कागद आहे. 7.5 लाख कोटी बोलायचे होते. 211 घोटाळे आहेत ना. मग संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना माहित आहेत, दिलीप वळसे पाटीलला माहित आहेत, शरद पवार सगळ्यात सिनियर मिनिस्टर नेते आहेत, की ईडीला डायरेक्ट कंप्लेंट देता येत नाही. राज्य सरकारने त्याची FIR करायची असते. FIR केल्यानंतर ईडीला रिफर करायचे असते. तर संजय राऊत साहेब, तुमच्याकडे एवढे सगळे गोळा केलेले पेपर, उद्धव ठाकरेंनी त्यांचा पोलिसांना तो कचरा वाटला म्हणून त्याची FIR केली नाही. ते तुमची बोगस स्टेटमेंट आहेत म्हणून त्याची दखल घेतली नाही. खरं सांगा ना. आणि एक शेवटचा पॉईंट सांगतो, म्हणून परत एकदा रिपीट करतोय, किरीट तुम्हाला रोज रोज उत्तर देणार नाही, जनतेला दिवसात 50 वेळा देणार. अशा प्रकारचे स्टंट करून कोविड घोटाळ्यापासून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी रोज असे कुठले ना कुठले स्टेटमेंट करत असणार. एक कागद नाही, एक डॉक्युमेंट नाही. मी एक गोष्ट आतापर्यंत कागदाशिवाय बोललो नाही. आज तुमच्या समोर रश्मी उद्धव ठाकरेचं फेब्रुवारी 2021 पत्र आणि मे 2019 पत्र रश्मी उद्धव ठाकरेंनी लिहिलं. आणि मला समजत नाही, रश्मी ठाकरे नाही, उद्धव ठाकरेंना अन्वय नाईकला लबाड म्हणायचं आहे. पहिला पत्रात लिहितात, आम्ही प्लॉट घेतले, त्याच्यावर बंगले पण आमचे झाले, आमच्या नावाने करा. आणि 2 वर्षांनी सांगतात की अरे बाबा, अन्वय नाईक तर 2009 पासून भाडं म्हणजे टॅक्सीत भरतोय. अन्वय नाईकनी आम्हाला जागा दिली होती, बंगले नव्हते, म्हणजे अन्वय नाईकनी चिटिंग केलं होतं. म्हणायचं काय तुम्हाला? बंगले नसताना भाडं का, टॅक्स का भरत होता? आणि तुम्ही काय केलं? तुम्ही तर अर्ज पण केला होता. कबूल करा, बेनामी संपत्ती, आभासी संपत्ती, 2च शक्यता आहे. एक, तुम्ही घोस्ट प्रॉपर्टी उभी केली. हे फायनान्सच्या भाषेत एक शब्द आहे. घोस्ट म्हणजे प्रॉपर्टी नाही आहे, पण कागदोपत्री उभी करायची. याचं व्हॅल्युएशन 5 कोटी 18 लाख त्यांनी ग्रामपंचायत कडून करून घेतलं. आणि कालांतराने ती जागा दुसऱ्याला विकायची आपल्याच माणसाला, आणि त्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन मध्ये 5 कोटी 18 लाख वाढणार, म्हणजे ब्लॅक का व्हाईट होणार. किंवा तिथे मग रिपेरिंगच्या नावाने रिसॉर्ट बनवायचा. यासाठी असं करता. किंवा किरीट सोमय्यांनी हा घोटाळा काढल्यानंतर एका रात्रीत उद्धव ठाकरेंनी ते 19 बंगलो उडवले. 2 पैकी एकच शक्यता आहे ना. मी आता कसं सांगणार की 2019 मध्ये रश्मी ठाकरेंनी उद्धव ठाकरे खोटं बोलत होते, हे मी आता कसं काय सांगू शकतो? आणि शेवटचा एक मुद्दा सांगतो. संजय राऊत साहेब कुठला तरी एक बिल्डर किंवा कुठलाही बिझनेसमॅनने एक घोळ केला, समजा मल्ल्याने केला, आयुष्यभर ते, तर मी कधी दारू पित नाही म्हणून मला माहीत नाही, पण ते काय कुठलं विकायचा तो हां मल्ल्या दारू ते हे विकायचं ना, खूप फेमस होतं दादा.
किंगफिशर. तर किंगफिशरचा विमानात मी प्रवास केला होता. किरीट सोमय्या, तो बँकेचा पैसा किरीट सोमय्या दिल्ली ते मुंबई किंगफिशर मध्ये आला होता, म्हणून तो जबाबदार. तुमच्यापैकी कोणी किंगफिशर HDIL राकेश वाधवान बिल्डर मोर देन 40 इयर्स आहेत. आता मला सांगा, संजय राऊत म्हणजे मी त्यांचं कौतुक करतो, त्यांनी माझं केलं होतं. चाणक्य म्हणायचं का? त्यांनी 10 दिवसापूर्वीचा पत्रकार वार्तेत काही नसताना रश्मी ठाकरेचा 19 बंगलोचा उल्लेख केला. काही नसताना त्यांनी रश्मी ठाकरेच्या भावाने कर्जतमध्ये वैजनाथ देवस्थान हिंदू मंदिराची जमीन सलीम बिग लखिया मुस्लिमांना बेनामीला मध्ये ठेवून रश्मी ठाकरेच्या भावाने हडप केली. हे दोन त्यावेळी स्वतःचाच प्रयत्न, स्वतःचाच मुख्यमंत्रीची इज्जत काढण्याचं काम संजय राऊतने का केलं? तर राकेश वाधवान, संजय राऊत चाणक्य आहेत. राकेश वाधवान म्हणजे कोण? महाराष्ट्राला छोट्या गावात जाऊन विचारलं, शरद पवार और राकेश वाधवान के पारिवारिक संबंध है. तर पहिला प्रयत्न गोळी ठाकरेंना आणि दुसऱ्या मध्ये शरद पवार. कोविड मध्ये त्यांना महाबळेश्वरला गपचूप घेऊन जाण्याचा परवाना कुठल्या पवारांच्या इन्स्ट्रक्शन मध्ये अमिताभ गुप्ताने दिला होता? संजय राऊत आहे ना, चाणक्य आहे. ते भांडूपचा संजय राऊत चाणक्य आहेत. ते भांडूपला जे HDIL ने ड्रीम मॉल बांधला, ज्यात PMC बँकेचं हेडक्वार्टर आहे, या घोटाळ्याअंतर्गत त्या बिल्डिंग ड्रीम मॉलवर कारवाई होत आहे. तिथे HDIL ने शरद पवार त्यांच्या परिवाराला, सुप्रिया सुळेला पवार हायस्कूल कॉम्प्लेक्स त्यांच्याकडे आहे. मग संजय राऊत किरीट सोमय्याचं नाव घेऊन, किरीट सोमय्याने तर काही केलं नाही आहे, त्यांना शरद पवारांनी HDIL कडून PMC बँकेच्या पैशाच्या द्वारा ती पवार हायस्कूल बांधली होती. ती शरद पवारांच्या ताब्यात आहे, शरद पवार ट्रस्टच्या ताब्यात आहे. तेच शरद पवारला घोटाळा बाहेर काढायचा होता का संजय राऊतला? म्हणजे पहिल्या प्रयत्न मध्ये ठाकरे आणि दुसऱ्या मध्ये शरद पवार. हे म्हणायचं आहे का? HDIL ने हजारो फ्लॅट विकले, मग ते सगळे फ्लॅट धारक पण घोटाळेवाले. मला शरद पवार हायस्कूल, सुप्रियाताई सुळेवर आरोप करायचे नाही, मी केले नाही, करणार नाही. पण संजय राऊत जे उद्धव ठाकरे संजय राऊत द्वारा ही जी चेष्टा करतायत ना, तर मी कबूल केलं होतं, मी ही तो घेणार आणि ही तो देणार. धन्यवाद. हिंदी में पहले बोल देता हूं. संजय राउत जिस प्रकार की मां बहन के ऊपर गालियां दे रहे हैं, इससे हमारा परिवार बहुत व्यथित है. मेरी माँ, मेरी पत्नी, मेरे बेटे की बहू 4 महीने पहले संजय राउत ने किरीट सोमय्या की इतनी प्रशंसा की थी, लिखित पत्र दिया कि आप बहुत बड़ा काम कर रहे हो, आप घोटाले एक्सपोज कर रहे हैं. अब संजय राउत के कोविड हॉस्पिटल का घोटाला बाहर आया, इसलिए इशू डाइवर्ट करने के लिए गालियों की बौछार है. और वास्तव में संजय राउत ने, क्योंकि संजय राउत उद्धव ठाकरे शिवसेना के प्रवक्ता है. रश्मि उद्धव ठाकरे ने 2019 मई में पत्र लिखा था कि 19 बंगलो उन्होंने जमीन खरीदी है, वो तो जमीन के साथ में बंगलो मेरे नाम पे कर दो. वो रश्मि ठाकरे का पत्र मैंने आज आपको दिया है. वही रश्मि ठाकरे ने फरवरी 2021 में दूसरा पत्र लिखा
कि मैंने जमीन ली तभी उस पे बंगलो नहीं थे, तो कौन से उद्धव ठाकरे खरे हैं और कौन से झूठे हैं? 2019 वाले सही है या 2021 वाले? ये भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे से स्पष्टता चाहते हैं। गया 8 दिन में संजय राउत ने किरीट तोमैया के ऊपर इतने आरोप लगाए, एक कागज दे नहीं पाए। संजय राउत साहब वसई की जमीन के बारे में बोलते हो, आपके पास कागज है, आपने देखे, बैलेंस शीट भी है, कुल मिलाकर वो प्रॉपर्टी 4.5 करोड़ की, ना HDIL ना PMC बैंक, कोई संबंध नहीं। आप पालघर की प्रॉपर्टी की बात करते हो, बुलेट ट्रेन की लैंड एक्विजिशन चल रही है, अभी वहां की जमीन का वैल्यूएशन ठाकरे सरकार के कलेक्टर ने किया, 15 करोड़ से ज्यादा वैल्यूएशन नहीं है। आपने कहा 260 करोड़ ईडी ने लगाया, आपने कहा ईडी ने 15 करोड़ लिए, आपने कहा ईडी ने आपके डेकोरेटर को बंदूक रखी, 3 में से एक भी कागज क्यों नहीं दे पा रहे हो? और इसलिए संजय राउत साहब कोविड घोटाले से लोगों का ध्यान बटाने के लिए नौटंकी कर रहे हैं। हम ठाकरे सरकार के घोटाले को लॉजिकल कंक्लूजन तक फाइट करेंगे। बोला नाही आहे। मग दुसरा प्रश्न नको, संपला। नो, बोला तिसरा प्रश्न विचारा। ते आता मला आहे ना तुम्हाला विनंती करायची, भाऊ तुम्ही एक चांगली चॅनल आहात, 1 मिनिट, अरे ट्वीट केलं, अरे बाबा झाला ना विषय, तुमची वेबसाईट नाही, चॅनल रजिस्टर ऑफ कंपनीजच्या वेबसाईटवरून तुमच्या चॅनलनी पेपर डाउनलोड केले आहेत, डोंट चॅलेंज मी, त्यात कुठेच हे नाही आहे बघा। पार्टनर, शेअर होल्डर, डिरेक्टर हे रजिस्टर ऑफ कंपनीच्या वेबसाईटवर अवेलेबलच असते। चला, ओके, नेक्स्ट क्वेश्चन। ओके, धन्यवाद। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे